नमस्कार. आज एका अतिशय पवित्र कार्याची सुरुवात होत आहे. माझ्या या नवीन साऊंड रेकॉर्डरमध्ये आज पहिला आवाज रेकॉर्ड होणार आहे, तो म्हणजे श्री शिवलीलामृत पोथीचा. शिवलीलामृत हा ग्रंथ भगवान शंकरांची महिमा सांगणारा आहे. चला तर मग या नवीन उपकरणाची सुरुवात करूया, मंगलमय वाणीने करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला, शिवस्तुती. श्रीधर स्वामी असे लिहितात की, हे शिवा शंकरा, तू अपरिमिती, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत, हेर ब्रह्मपिता जगद्गुरु, तुला नमस्कार असो. पुढे ते लिहितात, हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आनंद रूपी वनांमध्ये विहार करतोस. तू अनादी सिद्ध असून मायेचे चक्र चालवितोस. पुराण पुरुषा, तू आनंद रूपी वनांमध्ये विहार करतोस. तू अनादी सिद्ध असून मायेचे चक्र चालवितोस. हे अविनाशी अनंत वेशधारका, तू जगाचा पालन करता आहेस, तुला नमस्कार असो. हे विरूपाक्षा पंचवंदना, तू सर्व कर्मांचा अध्यक्ष, शुद्ध चैतन्य विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहित करणाऱ्या मंदनाचे तू दहन करतोस, तुझा जय जयकार असो. हे भक्तप्रिया हिमनगजा माता, भाललोचना नीलकंठा उमानाथा, तुझ्या मस्तकावरील सर्व गंगा फुलांचा गर्वहरण करते. गुरु वाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्याचा विनाशक आहेस. पुढे ते म्हणतात, यक्षपती कुबेरांचा तू सन्मित्र आहेस. तू प्रताप सूर्य असून दक्ष यज्ञाचा विघ्नवसक आहेस. कलंकित चंद्र तू आपल्या भाळी तो निशंकलंक झाला आहे. हे विशाल भाल शिवा, तू कर्पूर गौर आहेस. कटोऱ्यातून अन्नभक्षण करतोस. तू भक्तरक्षक, विश्वसाक्षी, संसार विनाशक, भयमोचन आहेस. भस्मलेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्निदेवता आहेस. त्रिशूलधारी सिंहचर्म पांघरलेला तू संकदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे. सत चिंत आणि आनंद, शीतल निर्मल ज्ञानघन अचल असे तुझे शिवस्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजपूज्य सर्वकाळ सर्वत्र प्रकाशते. कलियुगातील पापांचे दहन करणारा, दोषांपासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जगरक्षण करता आहेस. ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्त्रार्जुन हे सर्व देव, ब्राह्मण, इंद्र तुझे अहोरात्र चिंतन करतात. तू जन्ममरण विनाशक संसार स्वरूप असून संसार भयमोचक, भवानीपती, जीवाच्या शून्यस्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा, चारी वाचा म्हणजे परा, पशंती, मध्यमा, वैखरी असे तुझे रूप आहेत. गुण वर्ण करताना मूक होतात. हे वैश्वेश्वर काशी राजा, स्वर्गीची गंगा मंदाकिनी भूतलावर आली, तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे. तू आकाशाचा विलय करणारा, सर्पभूषण धारण करणारा, गजासूर अंधकासूर यांचा नाश करणारा आहेस. तू ओंकार स्वरूप महाबळेश्वर, आनंदघन मंदनातक, आजनमा अपारजित आहेस. तू ब्रह्मस्वरूप असून आगम निगमांना वंदनीय आहेस. सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयवविरहित आहेस. उज्जयिनी येथे तू महाकाल रूपाने वसतोस.
तुझे स्मरण भक्तांना मृत्यू भयापासून निर्भय करते. पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या हे अग्निस्वरूपा, तू भक्त चिंत चकोराचा चंद्र आहेस. तू सनातन घृणेश्वर आहेस. उमाहृदयी जयातील शुक आहेस. भक्तहृदय कमळीचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात. हे त्रिनेत्रारी करुणासागरा, रुद्राक्षभूषण धारका, रुद्रावतारी महातपस्वी, भयप्रद भीमस्वरूप भीमाशंकर नावाने तुला ओळखतात. गजासुराचा विनाशक, अंगावर सर्पभूषणे मिरवणारा, गजधर्म पांघरणारा, गणेश गजमुखाचा पिता, नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथा नावाने सर्वमान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस. तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारा, पंचबाणधारी सामर्थ्यवान, मदनाचा नाश करणारा, भवदुःख दूर करणारा, वैद्य, त्रैलोक्याच्या विलयन करणारा, अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस. त्रिनेत्रधारी, त्रिगुणातीत म्हणजे सत्व रज तम हे असे त्रिगुणातीत, त्रिविध तापांचे म्हणजे आदी दैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक असे त्रिविध तापांचे शमन करणारा आहेस. त्रिविध भेदरहित त्रिदोषरूपी अग्नीला शांत करणारा दयामय मेघ असा तू त्र्यंबकराज आहेस. हिमालय कन्येचा पती हिमकेदार नावाने भक्त तुला जाणतात असा तू कामरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस. श्री शैलनिवासी मल्लिकार्जुना, तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा, मायामल्लिन्य हरण करणारा, वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात. आदी अंतरहित असा तू रामेश्वर म्हणून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस. तू श्रीरामाला अत्यंत प्रिय असल्याने तो तुझ्या समोर हात जोडून बसला आहे. तुला महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे, म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्तमन कवी श्रीधर म्हणतात की, हे शिवा, तुझा गुणसागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी, चिंत, तर्क यांच्या सहाय्याने किती पोहले तरी तुझा ठाव लागत नाही रे. हे शिवशंकरा, मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोठे मिळेल? आकाश सामावेल असे करावे. सूर्याला प्रकाशित करण्यासाठी महादीप कोठे मिळेल? पृथ्वीचे पत्र, समुद्राची दत्त, पर्वताची शाई, कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे गुणवर्णन लिहिताना थकून गेली. तेथे माझ्यासारखा सामान्य जीव तुझे गुणवर्णन करण्यास किती यज्ञ आहे. पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुणवर्णन अल्पबुद्धीने करणार आहे. ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्रांची चिंधी वाहतात, कारण तू करुणासागर आहेस. सत्यवती, प्रियकर व्यास तुझे महात्मरूपी आकाश भेदून गेला, तोही तुझ्या गुणांचा अंत न लागल्याने स्तब्ध झाला. तेथे मी तुझा दास तुझ्या रूपागुणांचे महात्मरूपी आकाश कसा पार करून जाऊ. माझे जीवन सार्थ करण्याच्या हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करीत आहे. परमश्रेष्ठ भक्त कवी श्रीधरांचे असे नम्र विनिवेदन ऐकून दक्षकन्यापती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तो शिवलीला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी निश्चिंत रस परिपोष करीन. ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवितो, त्याचप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वंदवीन. आता श्रोत्यांनी सावधचित्त होऊन दक्ष राहावे. सकंत पुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासांनी शिवलीलामृत रचले आहे. तोच हा मधुर सुरस ग्रंथ आहे. तमोभूमी नैमिषारण्यात शयनकांदी ऋषींना सुतांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस. आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवतारांच्या लीला
दशावतार कोरे महात्म वर्णन करून महाभारत, रामायण, भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले. आता शिवलीला अमृत अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर. तेव्हा व्यास श्रीशुत म्हणाले, श्रोत्रे जन हो, मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो. शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने पर्वताप्रमाणे असलेले पातके नष्ट होतात. प्राणी दुःख मुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, ज्ञान, विवेक यांची प्राप्ती होते. शिवभक्तीमुळे सर्व तीर्थे, व्रते, यज्ञ यांचे इष्टफळ प्राप्त होते. त्यातील ओम नमः शिवाय हा 6 अक्षरांचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे. तसाच नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रसुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे. संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे. म्हणूनच हे दोघे मंत्र ब्रह्मादी देव व ऋषींनी ते स्मरत असतात. बरं का मित्रांनो, आता ही आपली शिवाची स्तुती आपली पूर्ण झालेली आहे. इथून आपला आता शिवलीला अमृत कथासार सुरुवात होत आहे. पण त्या अगोदर शिवाने महर्षींच्या मुखातून गुरुचे महत्त्व सांगितलेले आहे. ते गुरुचे महत्त्व आपण ऐकून घेऊया. आणि गुरु करणं मनुष्याच्या जीवनात हे किती महत्त्वाचं आणि किती आज्ञाकारक आहे हे आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया गुरुची महिमा. या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो. तसेच तृष्टी, पुष्टी, धैर्य प्रदान करणारा हा मंत्रराज देव व मुनी यांनी सुद्धा कल्याणप्रद वाटतो. नवग्रहात, सूर्यशास्त्रात, वेदांत तीर्थामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये, महासंशानात म्हणजे काशी क्षेत्र, शस्त्रामध्ये, पाशुपतार्थ पर्वतांमध्ये, मेरू, तसा हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ आहे. चैतन्य रूप परमतत्व परब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थे, व्रते यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी, सामर्थ्यवान आहे. आत्मप्राप्ती करून देणारा, कैवल्य मार्गावरील सूर्य, अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञानरूपी अग्नी आहे असा हा मंत्र आहे. स्त्रिया, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी आणि चारी वर्णांचे लोक यांना सुद्धा या मंत्रांचा जप करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना, चालताना, बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा. या मंत्राचा ध्वनी ऐकला असता तत्काळ दोष भस्म होतात. त्याला व्यास, मातृका, आसन इत्यादी विधींची गरज नाही. प्रेम, भक्ती, भाव अंतःकरणाने यांचा जप करताना भगवान शिव त्यावर कृपा करतात, त्यांचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते. हा मंत्र जप करणाऱ्यांना प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असे सांगतो. परंतु हा मंत्र प्रथम सद्गुरूच्या मुखातून श्रवण करावा. गुरु कसा असावा? गुरु उच्च वर्णाचा, भक्ती वैराग्ययुक्त, दिव्य ज्ञान असणारा, उदार, दयाळू, मितभाषी, शांत, अहंकार नसलेला, अहिंसक, अंधाभिक, मान सन्मानांची, द्रव्याची हाव नसलेला असा विरक्त असावा. खरंच मित्रांनो, गुरुची महिमा ही अगाध असते आणि गुरु हा असाच असावा. आपल्याला जरी हा मंत्र माहीत असला तरी उगाच जप करू नये. गुरुमुखाने तो विधिवंत होऊन अन्यथा निष्फळ होऊन लोकांचे आचरण काम, क्रोध, मद, गर्व यांनी भरलेला असते. ते लोक किती ज्ञानी असले तरी त्यांनी गुरुमुखातून ज्ञान घेतलेले नसल्यामुळे त्यांचे तोंड पाहू नये. वेदशास्त्रे वाचून ज्याला अपरोक्ष ज्ञान झाले आणि तो संतांबरोबर त्यावर पांडित्यपूर्ण चर्चा करू शकला तरी तो गुरुकृपेविना तरून जाणार नाही. समजलं का मित्रांनो? गुरु केल्याशिवाय म्हणजे आपण तारूही शकत नाही. गुरु करणे आपल्या आयुष्यासाठी मानव जे आपले देवता आहेत ते मनुष्य रूपामध्ये ज्यांनी रूप घेतलं
त्यांनी सुद्धा म्हणजे गुरु केलेला आहे, तर आपण तो कुठेच नाही. आपल्याला देखील गुरु केल्याशिवाय मोक्ष नाही. त्यामुळे सांगतात लेखक की गुरु करणे किती महत्त्वाचे आहे. काही लोक आत्मप्रौढीने सांगतात की देवाने आम्हाला स्वप्नात मंत्र सांगितला तरीही ते गुरुकृपेशिवाय उद्धरून जाऊ शकत नाही, किंवा प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन आत्मज्ञानाचे गृह्य सांगितले तरी गुरुला शरण गेल्याशिवाय मानवाचे कल्याण होत नाही. व्रतबंधाचा संसार झाल्याविना जो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट अपवित्र असून त्याच्याकडून गायत्री मंत्रांचा अपमान होतो. पुष्कळ ग्रंथसंपदा शास्त्रे पुराणे वाचली तरी सांप्रदायिक गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्याचे जन्ममृत्यूचे यातना चुकणार नाही. एखाद्या वेळी संप्रदायाची माहिती नाही अशा गुरुकडून मंत्र घेतला तरी तो पुण्यक्षेत्री जाऊन जप केला तर, उदाहरणार्थ काशी, गोकर्ण किंवा शिव विष्णू यांची स्थाने येथे केलेला जप कल्याणकारी होतो, लाभदायक होऊन त्यांचे पुण्यफळ प्राप्त होते. याविषयी मी एक उत्तम कथा सांगणार आहे. आपण श्रद्धापूर्वक ऐकून त्याचे मनन करावे. तुमच्या तमोगुणांचा नाश होऊन तुम्ही पावन व्हाल. मित्रांनो, आता पुढील कथा आहे दाशार्य राजाची कथा. ही कथा आपण नेक्स्ट पार्टमध्ये ऐकूया. आत्तापुरता एवढेच पुरे. हा पार्ट पहिला इथेच समाप्त होतो. तर कशी वाटली तुम्हाला महादेवाची, शिवाची स्तुती आणि गुरुचा महिमा नक्की कमेंट